नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मस्तपैकी अशी दाटसर असलेली मलाईदार शेवयाची खीरची रेसिपी. अगदी मस्त झालेली होती. नेहमी आपण तांदळाची, रव्याची आणि साबुदाण्याची वगैरे कित्येक प्रकारची आपण खीर बनवत राहतो. एकदा तुम्ही ही शेवयाची खीर नक्की ट्राय करून बघाल, तुम्हाला नक्की आवडेल. खूप मस्त झालेली होती. तर चला सुरू करूया याची रेसिपी. त्यासाठी मी काय केलेलं आहे, 3 ते 4 चम्मच यामध्ये तूप टाकलेलं आहे कढाईमध्ये. त्यामध्ये आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्स थोडे फ्राय करून घ्यायचे आहे. तर यामध्ये मी बदाम, काजू आणि सोबतच किशमिश घेतलेलं होतं. छानपैकी ते भाजले की त्याला काढून घ्यायचं आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला हे शेवई घ्यायचे आहे. इझिली कोणत्याही दुकानामध्ये आपल्याला किराण्याच्या मिळून जाईल. तर याला छानपैकी अशी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला याला मस्तपैकी असा ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. भाजायला कमीत कमी 3 ते 4 मिनटं तुम्हाला लागेल. हाय फ्लेमवर बिलकुल नाही भाजायचं लवकर होण्यासाठी, नाहीतर करपून जातील वरतून आणि असं कडवटपणा येईल. तर त्यासाठी मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला याला छानपैकी असं अलटवत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता असा सुरेख कलर येत आहे. आणखी आपल्याला याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आणखी छान दिसेल. कलरसुद्धा येणं चांगलं आहे, म्हणजे परफेक्ट कलर येण्यासाठी. तर इतपत कलर मी ठेवलेला आहे. नंतर यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. तर कमीत कमी यामध्ये मी 1 लिटरच्या जवळपास दूध टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी हे दूध मी थोडं थोडं करून टाकलं सुरुवातीला, आणि जसं म्हणजे मिक्स करत गेली तसं मी टाकत गेलेली आहे यामध्ये. तर पूर्ण मी 1 लिटरच्या जवळपास दूध टाकलेलं होतं. नंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर साखरचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये मी साखर थोडी जाणून कमी टाकलेली आहे, कारण की थोडं शुगरवाल्यांसाठी द्यायचं होतं, शुगर असल्यामुळे. तर मी साखर कमी टाकली होती सुरुवातीला, आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता. सोबतच वेलायची पावडरसुद्धा टाकायची आणि ड्रायफ्रूट्स जे केले होते आपण फ्राय ते सुद्धा टाकायचे. नंतर शेवटी मी यामध्ये केसर टाकलेला आहे. तुम्ही डायरेक्ट जेव्हा आपण दूध बॉईल करतो तेव्हासुद्धा केसर त्यामध्ये टाकून बॉईल करू शकता. मी अगोदरच दूध गरम केलेलं होतं, म्हणून मी त्यामध्ये केसर टाकायचं राहून गेलं होतं. नंतर मी यामध्ये टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे छानपैकी अशी 1-2 उकळ्या आल्या ही खीर बरोबर दाटसर होऊन जाते, आणि जी शेवई आहे तीसुद्धा छानपैकी अशी शिजून जाते. नंतर शेवटी मी यामध्ये 1 चम्मच आणखी तूप टाकलं, छानपैकी असं क्रीमी लागण्यासाठी. आणि अशा प्रकारे ही शेवयाची खीर तयार झालेली आहे. खूप जास्त असा वेळ लागत नाही, फक्त भाजायला थोडासा वेळ लागते. बाकी काही म्हणजे तिला शिजायला वगैरे तितका वेळ लागत नाही, पटकन इझिली शिजून जाते. अशा प्रकारे ही शेवयाची खीर तयार झालेली आहे. बघू शकता किती छान झालेली आहे. आवडली असेल तुम्हाला रेसिपी तर एकदा बनवून बघाल, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.